पाहुयात काही राजकीय बातम्या। निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू। शिंदे सेनेच्या आमदारांची बैठक। निवडणुकांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता। मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। दोन्ही पालिकांसंदर्भात चर्चा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विना लढणार अशी सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार 3 महिन्यांमध्ये केवळ 98 प्रमाणपत्रांसाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले। सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई। मुख्यमंत्री आणि विखेंनी काढलेला जीआर तातडीने लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं, जरांगेंचा हा आरोप। मराठवाड्यातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत। खऱ्या ओबीसींचा वाटा कुणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल। विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। मराठा ओबीसी नंतर आता हलबा समाज आक्रमक। आरक्षणासाठी नागपूरमध्ये 7 दिवसांपासून आमरण उपोषण। कोष्टीही जात नाही, आम्हाला हलबा म्हणूनच जाण प्रमाणपत्र द्या, अन्यथा जल आंदोलन करू, आंदोलकांचा हा इशारा। मुंडवा जमीन प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचं नाव आलं पाहिजे। अजित पवार, शीतल तेजवानी कुणालाही वाचवू नका, मी कुणालाच सोडणार नाही, अंजली दमानिया आक्रमक। राष्ट्रवादीचं खच्चीकरण होण्यासाठी अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवार यांचा घोटाळा भाजपने समोर आणला। करुणा मुंडे यांचा आरोप, निवडणुकीच्या वेळी हा विषय पुढे कसा आला असाही उपस्थित केला सवाल। पाहुयात काही मोठ्या बातम्या। मंत्री संजय शिरसाट यांची शासकीय निवासी शाळेवर धाड। नागपूरच्या कामठीमध्ये वारे गावातील शाळेवर शिरसाट यांनी धाड टाकली। शिरसाटांनी स्वयंपाकगृहात जेवणाची पाहणी केली। किरीट सोमय्या यांनी घेतली छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांची भेट। सिल्लोडमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्या 196 लोकांवर गुन्हा। 386 लोकांनी आधार कार्डवरती जन्म प्रमाणपत्र बनले होते, तेही रद्द करण्यात आले। भाजप नेते किरीट सोमय्या यांची ही माहिती। 2027 मध्ये देशात जनगणना होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। 2 टप्प्यांमध्ये जनगणना होणार। अश्विनी वैष्णव यांची माहिती। जनगणनेसाठी 11,718 कोटींचा निधी मंजूर। केंद्र आणि राज्य सरकार मिळून जनगणना करणार। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार। एआय हबसह 45,000 लोकांना रोजगार मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा। सोलापूरच्या माढा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन। उसाला 3,500 रुपये पहिली उचल देण्याची मागणी। सोलापूर पुणे महामार्गावरील भीमानगर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। 2025च्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील 6,919 किमी रस्त्यांचं नुकसान। राज्य सरकारची लेखी उत्तरामध्ये ही माहिती समोर। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांवर कसा संपू शकतो? सीबीएसईमधील अभ्यासक्रमावरून आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून सभागृहात सवाल उपस्थित। तर शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमाबाबत वाढवण्याबाबत सरकारकडून प्रयत्न सुरू। राज्यमंत्री पंकज भोयर यांची ही माहिती। सार्वजनिक बांधकाम मंडळात कोट्यवधींची अनियमितता। मुंबईमधील बांधकाम मंडळात 50 कोटींची कामं निविदेशिवायच निवडक कंत्राटदारांना कामं देताना निविदा प्रक्रिया न राबवल्याचा प्रकार। राज्य सरकारची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तराद्वारे माहिती। अजित पवार यांच्या विरोधातील कोर्टानं काढलेला समन्स रद्द। कथित धमकी प्रकरणी अजित पवार यांना दिलासा। सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू, या कथित धमकी प्रकरणी अजितदादांना बजावलं होतं समन्स।